चला पहिला धडा सुरू करूया, अनुवंशिकता व उत्क्रांती. तर आपलं शरीर जे बनलेलं आहे ते माहितीनुसार बनलेलं आहे, डी एन एमधली माहिती. आणि ही डी एन एमधली माहिती आपल्याला आईवडिलांकडून मिळालेली. तर प्रत्येक सजीव जे आहे ते सजीव पेशींनी बनलेले आहेत आणि त्या पेशीमध्ये डी एन ए असतो. डी एन एमध्ये माहिती साठवलेली असते आणि या माहितीच्या आधारे सगळ्या शरीराची रचना होती, पेशींची रचना होती. तर एका पिढीतील जैविक लक्षणं दुसऱ्या पिढीत जातात आणि ते जनुकाद्वारे जातात, त्यालाच आपण काय म्हणतो, अनुवंशिकता. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, प्रारंभ ग्रेगोर जॉन मेंडेल यांनी केला होता. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचं संशोधन केलं आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही 9वीमध्ये थोडीफार शिकला आहात. ठीक आहे. तर ग्रेगोर जॉन मेंडेलपासून हे सुरू झाल्यानंतर अनेक शास्त्रज्ञांची नावं इथे लिहिली आहेत. हुगो दी वेरिस उत्परिवर्तनाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. गुणसूत्रामध्ये जोड्याच्या रूपात असतात, नाकतोड्यामध्ये त्याचं 1902मध्ये त्यांनी संशोधन केलं आहे, वॉल्टर आणि सटन यांनी. तर असे अनेक शास्त्रज्ञांची इथे नावं दिलेली आहेत, तुम्ही ते वाचू शकता. आणि त्यानंतर डी एन ए हीच अनुवंशिकतेची सामग्री आहे असं सुद्धा काही शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले. त्यांची नावं इथे तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतरण हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या शरीरामध्ये एवढ्या पेशी आहेत, त्या पेशींना काम कसं करायचं, त्या पेशींना तयार कसं करायचं, कुठल्या पेशींनी काय काम करायचं, हे सगळ्याची माहिती डी एन एमध्ये साठवलेली. आता ती माहिती कोडच्या रूपात आहे आणि त्या कोडचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, प्रथिने तयार करायची. प्रथिने हे अमायनो आम्लापासून तयार होतात. तर आपल्या शरीरामध्ये केस आहेत, ते केसांमध्ये प्रथिने आहेत. आपली त्वचा आहे, त्वचेमध्ये प्रथिने आहेत. प्रथिने आपल्या सगळ्या शरीरामध्ये सगळीकडे आहेत. तर ही प्रथिने कार्य करत असतात, पण ते कार्य करण्यासाठी त्यांना तयार करायला पाहिजे. आणि तयार कसे होतात, तर डी एन एच्या मध्ये माहिती साठवलेली आहे त्याच्यापासून ही तयार होतात. तर डी एन ए मध्ये असलेली जनुके आर एन एच्या मदतीने पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेतात व शरीराची रचना व त्याच्यावर नियंत्रण ठेवतात. तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे डी एन ए मध्ये माहिती आहे आणि ती माहिती वाचण्याचं काम आर एन ए करतात आणि त्यानंतर प्रथिने तयार होतात आणि त्या प्रथिनांपासूनच आपलं शरीर हे चालत असतं. तर या प्रथिनांची निर्मिती डी एन एमुळे आर एन एच्या माध्यमातून होते. याला सेंट्रल डॉग्मा असं नाव दिलेलं आहे. तर सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय, की प्रथिनेची निर्मिती, प्रथिनांची निर्मिती ही डी एन एमधल्या माहितीनुसार होते. शेवटी त्यांनी काय दिले बघा, डी एन एतील थायमिनऐवजी एम आर एन एमधील युरासिल हा घटक आलेला आहे आणि आर एन ए तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे सुद्धा म्हटलेले आहे. ट्रान्स्क्रिप्शन त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं. इथे चित्रात तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला माहिती आहे की डी एन एमध्ये ATGC असे कोडच्या रूपामध्ये सगळी माहिती आहे. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन 9वीमध्ये तुम्ही शिकला आहात डी एन एचे घटक. तर त्याच्यामध्ये इथे त्यांनी सांगितलं बघा, डी एन एतील थायमिनऐवजी युरासिल हे आलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे, हे परीक्षेत येऊ शकतं. तर इथे चित्र दाखवलेलं आहे की डी एन एचे 2 धागे आहेत, त्या धाग्यामध्ये माहिती साठवलेली आहे आणि ती माहिती घेऊन यायचं काम एम आर एन ए करत असतो. एम आर एन ए हा पेशी केंद्रात जातो, डी एन एमधली माहिती कोडच्या रूपात जी आहे ती आपल्यामध्ये घेऊन येतो आणि बाहेर आल्यानंतर त्या कोडचा ट्रिपलेट कोडॉन प्रत्येक अमिनो आम्लासाठी तयार आहे. तर 20 अमिनो आम्लाचं ट्रिपलेट कोडॉन हरगोविंद खुराना हे भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी शोध केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. तर केंद्रकामध्ये जर तुम्ही बघितलं तर एम आर एन ए हा माहिती घेऊन येतो, बाहेर येतो केंद्रकाच्या आणि मग टी आर एन ए इथं चित्रात दाखवलं आहे, टी आर एन ए ट्रान्सफर आर एन ए हा अमिनो आम्ल घेऊन येतो. जसा तो सिक्वेन्स आहे, जशी ती माहिती आहे त्याप्रमाणे एक एक अमिनो आम्ल तो घेऊन येतो आणि मग ते अमिनो आम्ल एकमेकांना जोडायचं काम रायबोझोम करतात. माहिती घेऊन येणारं कोण होतं, एम आर एन ए. त्या माहितीचं रूपांतर प्रोटीनमध्ये आपल्याला करणारे टी आर एन ए आणि आर आर एन ए, रायबोझोम. तर इथे दाखवलं आहे बघा, एम आर एन ए खाली आहे, रायबोझोम वर आहे, टी आर एन ए ती सगळे अमिनो आम्ल घेऊन येतोय आणि ते एकमेकांना जोडल्यानंतर काय तयार होतं आहे, प्रथिने तयार होतात. तर इथे दिले बघा, हजारो कोडॉन आहेत, त्यावरील संदेश प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ल टी आर एन ए घेऊन येतो
आणि mRNAवर जसा कोडॉन आहे त्याला पूरक अँटीकोडॉन tRNAवर असतो. या क्रियेला भाषांतर किंवा ट्रान्सलेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर हा जो रायबोझोम आहे तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो mRNAच्या, आणि नंतर हे सगळे प्रोटीन तयार होतात. त्यालाच ट्रान्सलोकेशन, स्थानांतरण असं सुद्धा म्हटले आहे. तर ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अनेक प्रकारचे अमिनो आम्ल एकत्र येतात, जोडल्या जातात, प्रथिने तयार होतात आणि प्रथिनांमध्ये परत अजून घड्या पडतात आणि मग खऱ्या अर्थाने कार्य हे सुरू होतं. तर जनुकातील एखादं न्यूक्लियोटाईड अचानक आपली जागा बदलत असेल तर त्याला उत्परिवर्तन असं सुद्धा म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये म्युटेशन. तर म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन. तर याचं काही किरकोळ लक्षणं असू शकतात, पण कधीकधी याच्यावरनी गंभीर विकृतीसुद्धा निर्माण होऊ शकते. जसं आपण सिकल सेल ॲनिमिया मागच्या वर्षी शिकलो तशी सुद्धा प्रक्रिया होऊ शकते. आता उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती, एव्होल्युशन, तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल हा जो आहे त्याला उत्क्रांती म्हणायचं. जसं की तुम्ही पहिलीत होता, पहिलीनंतर दुसरीत गेला, दुसरीतून तिसरीत गेला आणि तुमच्यामध्ये काही बदल होत गेले. आता तुमच्या शारीरिक, मानसिक असे काही बदल होत गेले. तसंच जर तुम्ही पृथ्वीचा इतिहास बघितला तर त्याच्यावरती जीवन करोडो वर्षापूर्वी आलेले आणि या जीवनामध्ये हळूहळू काही ना काहीतरी बदल होत गेलेला आणि यालाच आपण उत्क्रांती असं म्हणायचं. अंतराळामध्ये ग्रह ताऱ्यांमध्ये सुद्धा बदल झालेले आहेत आणि हे फार सावकाश आणि हळूहळू होणारे बदल आहेत. तर नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या प्रक्रियेस अखेर नव्या जीवजातीच्या निर्माण प्रक्रियेलाच आपण उत्क्रांती असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा काही हरणं आपण भारतातून नेली आणि ती युरोपमध्ये ठेवली, तर युरोपमध्ये वातावरण वेगळं आहे, भारतामध्ये वातावरण वेगळं आहे. लाखो वर्षांमध्ये काय होईल, त्या हरणांच्या शरीरामध्ये असे काही बदल होतील की तिथल्या वातावरणाशी ते जुळवून घेतील आणि एक नवीन प्रजाती तयार होईल. तर यालाच आपण काय म्हणायचं, उत्क्रांती म्हणायचं. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं जीवन नव्हतं, कोणत्याच प्रकारचं जीवन नव्हतं. तर सगळीकडे काय होतं, टेम्परेचर जास्त होतं, खूप जास्त तापमान होतं आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं जीवन नव्हतं आणि त्यानंतर हळूहळू हे जीवन तयार झाले. तर असेंद्रिय पदार्थ आहेत, त्याच्यापासूनच सेंद्रिय पदार्थ तयार झाले. एकदम सिंपल, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. तापमान जास्त होतं, पाण्यामध्ये सर्वात पहिले जीव निर्माण झाले, गुंतागुंतीचे त्याच्यामध्ये प्रक्रिया झाली आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मग जीवनाचा उदय झाला. तर इथे दिलेलं आहे बघा, मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या, आजूबाजूच्या रसायनांचं त्यांनी भक्षण केलं आणि मग ह्या पेशी मोठ्या झाल्या. ते गुंतागुंती त्यांची वाढली, अनेक पेशी एकत्र आल्या, त्यांनी जुळून घेतलं. जे जुळू शकले नाही वातावरणाशी त्यांचा नाश झाला. तर आज जर बघितलं पृथ्वीवरती अनेक प्रकारचे सजीव आहेत, खूप मोठे मोठी झाडं आहेत, लहान झाडं आहेत, लहान लहान रोपटे आहेत, पाण्यामधले जीव आहेत, हवेमध्ये उडणारे जीव आहेत, व्हेल मासा आहे, आपलं शरीर आहे, अमिबा आहे, अतिशय छोट्या प्रकारचे प्राणी, मोठ्या प्रकारचे प्राणी, सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. आणि हा विकास कसा झाला, अति प्राचीन काळापासून मानवाला या जीवनाचा उगम कसा झाला याच्याविषयी उत्सुकता आहे, विचार आहे, चालूच आहे. सजीवांचा उगम व विकास, विविध उत्पत्ती आजवर मांडल्या आहेत. त्यापैकी सजीवांची उत्क्रांती, सजीवांचा क्रम विकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. तर त्या सिद्धांताविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर या सिद्धांतानुसार सर्वात पहिले जे जीवन निर्माण झालं ते पृथ्वीच्या समुद्रात निर्माण झालेले. करोडो वर्षांमध्ये हळूहळू क्रमाक्रमाने याच्यामध्ये बदल होत गेले. एकदम सामान्य प्रकारचे जीव, त्यानंतर जटिल प्रकारचे जीव हे निर्माण झाले. 300 कोटी वर्षांमध्ये हा बदल होत गेला. हा बदल कसा होता, तर सर्वव्यापी आणि सगळ्या अंगांनी तयार होणारा होता आणि त्यामुळे मग ही उत्क्रांती होत गेली. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांची प्रगतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होईल. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, उत्क्रांती झाली, पण त्यासाठी काही एव्हिडन्स आहे, काही पुरावे आहेत का, कशावरून तुम्ही हे म्हणू शकता? तर त्यातली काही पुरावे खाली दिलेले. तर सर्वात पहिल्यापर्यंत बाह्यरूपी पुरावे. तुम्ही जर हे चित्र बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळे प्राणी दिसतात. हे प्राणी जरी वेगळे दिसले तरी सगळ्यांमध्ये 2 डोळे आपल्याला दिसत आहेत, एक तोंड दिसतंय, नाक दिसतंय. तर याच्यामध्ये काही समानता आहे, काही वैशिष्ट्य त्यांची एकसारखे आहेत. त्यांच्या शरीरावरती केस आहेत. तर याच्यावरून आपल्याला काय दिसते, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे बाह्यरूपी हे प्राणी कसे आहेत, एकमेकांसारखे दिसतात. जर आपण पानं बघितली तर त्यांच्यामध्ये आकार
किंवा शिराविन्यास मध्ये जी लाईन असते ना त्याला शिराविन्यास म्हणतात. आणि त्यानंतर पानाची रचना याच्यामध्ये सुद्धा साम्य दिसतं. अनेक प्रकारची झाडं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसतं. म्हणजे यांचा विचार काय की हे सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत, एकाच गोष्टींपासून यांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, ज्याला शरीरशास्त्रीय पुरावा, शरीराच्या आतमध्ये जी हाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची, मानवाचा हात असेल, बैलाचा पाय असेल, वटवाघळाचं चर्मपर असेल किंवा देवमाशाचा पर असेल, याच्यामध्ये जी हाडं आहेत त्यांची रचना ते एकमेकांना जे जोडल्या जातात त्यांच्यामध्ये साम्यता आहे. त्याच्यावरून असं कळतं की सर्वांचे पूर्वज हे एकच असावेत. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर अवशेषांग, वेस्टिजियल ऑर्गन, जे काही ऱ्हास पावलेले आपल्या शरीरामध्ये इंद्रिय आहेत त्या अचानक गायब होत नाही. तर त्यांनी पहिल्या लाईनमध्ये काय दिले बघा, सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना, अंगांना आपण अवशेषांग असं म्हणतो. हे महत्त्वाचं आहे. अवशेष अंग की त्याचा काही उपयोग नाही आहे, सध्या तरी काही उपयोग नाही. हत्ती आपले कान खूप मोठ्या प्रमाणात हलवू शकतो, आपण आपले कान हलवू शकत नाही. पण आपल्या कानामध्ये आणि हत्तीच्या कानामध्ये जे मसल्स आहेत ते आपल्यामध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे, तर दोन्हीमध्ये मसल्स आहेत पण आपण आपले कान जास्त हलवू शकत नाही. तसंच इथे दुसरं उदाहरण दिलं आहे ते म्हणजे आंत्रपुच्छ. तर हे जे मोठे आतडे आहेत त्यांच्यामध्ये हे अपेंडिक्स आहे, पण ते अपेंडिक्सचा आपल्याला जास्त काही उपयोग नाही. ते गाई म्हशीमध्ये उपयोगाचे, ते पालापाचोळा जास्त खातात, आपण जास्त पालापाचोळा खात नाही आणि त्यामुळे आपल्याला याचा उपयोग नाही. तर निरनिराळ्या पाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आपल्याला दिसतात. काहींमध्ये हे अवयव हे कार्यरत असतात, काहींमध्ये ते कार्यरत नसतात. तर त्यालाच आपण अवशेषांग म्हणायचं. उदाहरणार्थ ते म्हणजेच मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये म्हणजे गायीमध्ये, म्हैसीमध्ये ते उपयोगाचे आहेत. तर ते काय करतात, पटपट जातात, चारा खाऊन घेतात आणि नंतर एका निवांत जागी बसून परत तो चारा पोटातून काढतात, तोंडात चावत बसतात आणि मग ते परत त्यांच्या पोटात जातात. तर त्यांच्या आतड्यांमध्ये हे आंत्रपुच्छ आहे आणि त्याचं काम म्हणजे सेल्युलोज डायजेशन. सेल्युलोजला डायजेस्ट ते करू शकतो. आपण पालापाचोळा काय डायजेस्ट करू शकत नाही. त्याच्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळणार आहे ती फारच कमी असते. पण त्या गाई म्हशींना त्यांच्यापासून ऊर्जा मिळू शकते, कारण त्यांच्या शरीरामध्ये हा भाग आहे तो आपल्या शरीरात आहे पण तो उपयोगी नाही आहे, त्याचं कार्यरत नाही. तसंच आपण जर बघितलं तर स्नायू आहे माकडांमध्ये, कानाच्या आपल्यामध्ये ते उपयोगी नाही आहेत, आपण कान हलवू शकत नाही. माकड हाड आहे, अक्कलदाढ आहे, हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहेत पण त्याचा उपयोग आपल्याला नाही. माकड हाड जे आहे तिथे शेपटी जोडल्या जाते. आपल्याला सुद्धा माकड हाड आहे पण तिथे आपल्याला शेपटी नाही आहे, पण ते मसल्स आहेत, ते स्नायू आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पुढचा भाग जर बघितला, हे चित्र नीट बघा. जमिनीखाली अनेक प्रक्रियेमुळे शरीर दाबले गेलेले, डेड बॉडीज, ओके, शव ते दाबले गेले प्राण्यांचे, झाडांचे. तर झाडं जमिनीखाली जर दाबल्या गेली, समजा जोरात मोठा पाऊस पडला, पूर आला आणि त्यांचं शरीर हे पाण्याखाली जमिनीखाली गाडलं गेलं आणि दाबलं गेलं, अनेक वर्षांमध्ये, लाखो करोडो वर्षांमध्ये त्यांचे हे जे तयार होतात हे अवशेष तयार झालेले. तर कोट्यावधी वर्षापूर्वी जीवनाचे अस्तित्व होतं हे सांगण्यासाठी आपण जमिनीखाली खोदलं तर पूर, भूकंप, ज्वालामुखी या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीव गाडले गेले आणि त्यांचं शरीर जे आहे त्याचे अवशेष आता इथे राहिलेले, त्यालाच आपण जीवाश्म किंवा फॉसिल असं म्हणतो. तर इथं जीवाश्मामध्ये अभ्यास नीट केलेला आहे आणि त्या अभ्यासाचा विचार करून कार्बन 14 आणि कार्बन 12 हे अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे, त्याच्यातून काही रेडिएशन्स निघतात आणि त्याचं रूपांतर कार्बन 12 मध्ये होत असतं. आता ही प्रक्रिया होण्यासाठी 5700 वर्ष लागतात जवळपास. कार्बन 14 जे आहे त्याचं रूपांतर कार्बन 12 मध्ये होतं. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत कार्बन 14 आणि कार्बन 12 ह्याचं एक गुणोत्तर आहे आणि ते स्थिर आहे. पण मेल्यानंतर आपण शरीरामध्ये काही अन्न येत नाही, त्याच्यामुळे काय होतं की हे गुणोत्तर बदलतं आणि त्या बदलाचा आपण अभ्यास केला. इथं एका शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केलेला आहे, त्याचं नाव इथे दिलेलं आहे, विलार्ड लिबी हे त्यांचं नाव आहे. तर त्यांनी याचा अभ्यास केला आहे, रेडिओ कार्बनचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरून कार्बन डेटिंगबद्दल माहिती आपल्याला दिली. तर कार्बन डेटिंगवरून आपल्याला त्या डेड बॉडीचं वय कळू शकतं की ती डेड बॉडी किती वर्ष जुनी आहे. 50,000 वर्ष जुनी आहे, 40,000 वर्ष जुनी आहे. जर आपण खूप खोल खोदलं तर आपल्याला काय दिसतंय की एकदम सामान्य प्रकारचे अपृष्ठवंशीय प्राणी दिसतात. त्याच्यावर जर बघितलं तर मत्स्य आहे, सरीसृप आहेत,
एकदम वरती बघितलं तर पक्षी आणि सस्तन आहेत. याचा अर्थ काय की हळूहळू जो बदल होत गेलेला आहे. ते शेवटची लाईन बघा इथं दिलेली आहे. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाद्वारे जीवाश्माची कालनिश्चिती केली की त्या कालमापनानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या जीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे झाले. त्यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एकदम सिंपल टाईपचे ॲनिमल्स होते आणि त्या ॲनिमल्सपासूनच आता कॉम्प्लेक्स ॲनिमल्स तयार झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही म्हणले ठीक आहे बाबा हे याचा काय पुरावा आहे का, तर जोडणारे दुवे कनेक्टिंग लिंक. नीट बघा, हे तर तुम्हाला लंग फिश दिसते. तो एक फिश आहे, म्हणजेच पाण्यामध्ये श्वास घेणारा जीव आहे. मासे हे पाण्यातून बाहेर काढल्यावर मरून जातात, पण हा जो लंग फिश आहे तो तुम्ही पाण्यातून बाहेर काढला तरी मरत नाही, कारण तो हवेत सुद्धा श्वास घेऊ शकतो. म्हणजे माशांमध्ये आणि हवेत श्वास घेणाऱ्या प्राण्यांमध्ये हा एक जोडणारा दुवा आहे की त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हणतो. ठीक आहे, तर यालाच जोडणारे दुवे असं म्हणतात. तर तुम्ही चित्रामध्ये नीट बघा, पॅरिपॅटस आहे आणि डक बिल प्लॅटिपस आहे. तर डक बिल प्लॅटिपस जो आहे त्याचे कॅरेक्टर्स हे मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी जे आपल्या बाळाला दूध पाजतात त्यांच्यासारखे आहेत, आणि काही रेप्टाईल्ससारखे म्हणजे सापासारखे, मगरीसारखे असे सुद्धा कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. तर दोन्ही प्रकारचे वैशिष्ट्य याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर काही वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरामध्ये दोन वेगवेगळ्या गटांशी संबंध असणारे लक्षणं दिसून येतात आणि यालाच आपण जोडणारे दुवे असं सुद्धा म्हणतो. उदाहरणार्थ पेरिपॅटिस जर याचं बघितलं तर याचं अंग पातळ उपचर्म पार्श्वपदासाठी अवयव दिसून येतात आणि प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका, खुली रक्ताभिसरण संस्था हे बघायला मिळते. पेरिपॅटसमध्ये हा ॲनेलिडा आणि संधिपाद याच्यामध्ये जोडणारा दुवा आहे आणि सस्तन प्राणी सरीसृप पासून तयार झाले असं आपण म्हणता येईल आणि उभयचर हे मत्स्यापासून तयार झाले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हे पण तुम्हाला वेगळं वाटतंय तर हे बघा भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. आता तुम्ही बघा, हे मासा आहे, कासव आहे, ससा आहे, मनुष्य आहे, सुरुवातीला सगळे एकसारखे दिसतात. जर त्यांचं भ्रूण बघितलं, भ्रूण म्हणजे त्यांच्या आईच्या गर्भामध्ये सुरुवातीला जर बघितलं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, तर सगळे जे आहेत ते एकसारखेच दिसतात. बघा त्यांच्यामध्ये खूप साम्य आहे, याच्यावरून कळतं की क्रमिक विकास झालेला आहे, हळूहळू विकास झालेला आहे आणि सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्याच्यानंतर डार्विनचा सिद्धांत, तर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर डार्विननी काय सांगितलं आहे की जे सक्षम आहेत ते जगतील आणि जे सक्षम नाहीत ते मरून जातील. तो ओरिजिन ऑफ स्पीशीज असं हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो काय म्हणतो की सर्व जीव प्रचंड प्रमाणामध्ये पुनरुत्पादन करतात. म्हणजे समजा एक मगर असेल तर ती मगर काय करते, 100 अंडे देते आणि त्या अंड्यांपैकी 1-2 अंडे जे आहेत त्याच्यातून निघणारी जी पिल्लं आहेत ती मोठी होतात. बाकीच्या सगळ्या अंड्यामधून निघणारी पिल्लं आहेत ती मरून जातात. मोठ्या प्रमाणामध्ये ती अंडे देते, पण सगळ्या अंड्यांपासून सगळ्या अंड्यापासून जे प्राणी तयार होतात ते काही जगत नाही. तर मोठ्या प्रमाणामध्ये पुनरुत्पादन हे केलं जातं आणि तिथे जीवघेणी अशी स्पर्धा आहे. समजा हरणं असतील तर त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. समजा 1000 हरणं तुम्ही सोडली जंगलामध्ये तर तिथे काय असेल, ते ग्रास खातील, तिथे आजूबाजूचं जे गवत आहे ते खातील आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा असेल. आता जे सक्षम असतील ते पहिले खातील, त्यांना जास्त खायला मिळेल आणि ते धष्टपुष्ट होतील आणि जे मागे राहतील त्यांना कमी खायला मिळेल, त्यांना आजार होऊन ते मरून जातील. तर इथेच असं त्यांनी सांगितलं की सर्व जीव मोठ्या प्रमाणात पुनरुत्पादन करतात आणि स्पर्धा करतात. या स्पर्धेत जो जिंकतो त्याच्यामध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात म्हणून तो जिंकतो आणि बाकीचे जे आहेत ते मरून जातात. या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीतही महत्त्व कारण ठरतो. कारण जेव्हा पुनरुत्पादन होतात काही सारखे नसतात, त्यांच्यामध्ये विविधता असते. समजा हरणं असतील तर हरणाला समजा 4 पिल्लं झाली आणि ती 4 पिल्लं जर बघितले तर ती एकसारखी नसतात. तर पहिलं पिल्लू जे आहे ते जरा स्ट्रॉंग आहे, नंतरचं आहे थोडं वीक आहे. तर जे स्ट्रॉंग आहे ते जिवंत राहील, जे वीक आहे ते मरून जाईल. तर यालाच थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. डार्विननी या थेरीविषयी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यावरती काही लोकांचा आक्षेपसुद्धा आहे. तर नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट नाही आहे. उपयोगी निरुपयोगी बदलांविषयी त्यांनी सांगितलेलं नाही आहे आणि सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल याच्याविषयी पण काही उल्लेख नाही आहे. ठीक आहे,
तर लामार्कवाद हा शेवटचा भाग आहे. तर लामार्किझम किंवा लामार्कवाद यांनी काय सांगितलं आहे, तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीरात बदल जे होतात त्यामागे जीवाने केलेले प्रयत्न व आळस हा कारणीभूत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लामार्क यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. तर याला इंद्रियाचा न वापर करण्याचा सिद्धांतसुद्धा म्हणतात. आता उदाहरण बघा त्यांनी किती छान छान दिलेले आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे की समजा तुम्ही जिराफचा विचार केला तर त्याची मान एवढी लांब उंच कशी काय झाली, कारण तो उंच झाडावरची जी पानं आहेत ते खाऊन टाकत होता. खालच्या झाडाची पानं तर सगळेच खातात, खालची पानं सगळेच खातात, पण उंच झाडाची पानं तो खात होता आणि त्यामुळे त्याची जी मान आहे ती जास्त रुंद झाली, लांब झाली, लांबलचक झाली. त्याच्यानंतर शामरूप इमू यांची पंखामध्ये ताकद नाही आहे, ती कमकुवत झाली कारण त्यांनी त्याचा वापरच केला नाही. हंस बदक यांच्या पायामध्ये काही विशिष्ट बदल झाले, ते पाण्यामध्ये राहू शकतात. साप बिळामध्ये जातो त्यामुळे त्याचे पाय जे ते गायब झाले.